तर आज आपण बनवणार आहोत श्रावण महिना स्पेशल उपवासाचे पेटीस। पेटीस मध्ये स्टफिंग भरण्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। तर इथे शेंगदाणे घेतले ते 1 वाटी आणि शेंगदाण्याला भाजून घेतलेला आहे। हे घेतले आहे सुकं खोबरं, खोबऱ्याला पण भाजून घेतलेला आहे। बडीशोप, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 5-6 आणि हिरव्या मिरच्याला पण भाजून घेतलेला आहे। हे स्टफिंग साठी जेवढं सामान घेतलेलं आहे तेवढं मी पूर्ण भाजूनच घेतलेलं आहे। उपवासाचं मीठ, सेंधा नमक म्हणतो ते, अर्धा चमच जिरे घेतलेले आहेत। उपवासाला जिरं चालत नसेल तर स्किप करू शकता। 1 चमच साखर, हिरवी कोथिंबीर, पाणी न टाकता ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे। मसाल्यामध्ये टाकायचे थोडेसे मनुके किंवा किशमिश, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। अजून काही ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे ते पण टाकू शकता। या मसाल्याचे असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पेटीसच्या कव्हर साठी इथे मी बॉईल केलेले 5-6 आलू घेतलेले आहेत। आलूला पहिले मॅश करून घ्यायचं। आलू छान मॅश झालेले आहेत। बघा याच्यामध्ये काही चंक्स वगैरे काहीच नाही, एकदम बारीक आलू झालेले आहेत। मॅश केलेल्या आलू मध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि 1 चमच टाकायचं आहे भगरचं पीठ। आता याला घ्यायचं आहे छान मळून। तर अशा प्रकारे हा गोळा मळून घेतलेला आहे। तसा एक छोटासा बॉल घ्यायचा आहे लिंबू एवढा, आणि आपण जो मसाल्याचा बॉल बनवून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे। याचा असा गोल पेटीस बनवायचा आहे। अशा प्रकारे तेल गरम झालेलं आहे, पेटीसला फ्राय करून घ्यायचं आहे। बघा पेटीस एक पण फुटलेला नाहीये। या श्रावण मध्ये हे उपवासाचे पेटीस जरूर करून बघा। तर बघा पेटीस छान फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया। तर बघा देवीवर सज्जनो, खूप छान पेटीस झालेले आहेत। या श्रावण महिन्यात उपवासाला हे पेटीस जरूर करून बघा। एक पेटीस मी तोडून पण दाखवते। तर बघा खूप छान पेटीस झालेले आहेत। तर ही फराळी पेटीसची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।